आणि ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतपत्रिकेवरती मतदानासाठी आंदोलन करणाऱ्या मार्कडवाडीला शरद पवार आज भेट देणार आहेत। तर काँग्रेस खासदार राहुल गांधीही लवकरच मार्कडवाडीचा दौरा करतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांना या गावात कमी मतं मिळालेली होती। अपडेट जाणून घेऊयात। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, आज शरद पवार मार्कडवाडीला भेट देत आहेत। आज भेटी दरम्यान नेमकं काय काय घडेल, कोणाकोणाच्या गाठी भेटी होतील, काय काय पाहणी केली जाईल? आज शरद पवार, जयंत पाटील आणि यांच्याशिवाय इतर जे राष्ट्रवादीचे काही नेते मार्कडवाडीला भेट देतात। थोड्या वेळाने साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान ते तिथे पोहोचणार आहेत। येताना पवारांच्या सोबत काही कायदेतज्ञ असणार असल्याची माहिती, काही रिटायर्ड जज असणार आहेत आणि जी काय अडचण शंका लोकांच्या आहेत त्याबाबत त्यांचं चर्चा पवार करणार आहेत। आणि यामध्ये जर बॅलेटवर मतदान घ्यायची एखाद्या गावाची इच्छा होती तर त्याला जमावबंदीसारखा आदेश करायचं कारण काय, असा आक्षेप पवारांनी घेतलेला आहे। त्यामुळं मार्कडवाडीत पुन्हा एकदा ईव्हीएम विरोधातलं जे वातावरण आहे ते तापवायचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे या सर्व प्रकारात संपूर्ण जे मार्कडवाडी गाव आहे याच्या निम्म्या गावाचा या मतदानावर बहिष्कार आहे किंवा या मतदान पद्धतीवर बहिष्कार आहे। जे भाजपचे आणि महायुतीचे समर्थक या गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी या मतदानावर बहिष्कार घातला होता। फक्त उत्तम जानकर यांचा म्हणजे शरद पवारांचा जो गट आहे तेच फक्त या मतदानासाठी आग्रह धरलेला आहे। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।